चेंबूरमधून एक ब्रेकिंग न्यूज। चेंबूरमध्ये युनिव्हर्सल शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं आणि विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा या दुर्दैवी मृत्यू झाला, तर 4 विद्यार्थी गंभीररीत्या जखमी झाले। त्यांच्यावर झेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। तर स्कूल व्हॅनवर हे जुनं झाड कोसळलं होतं आणि हे झाड कोसळल्या प्रकरणी आता एसबीओनं उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार व्हॅनमध्ये 32 विद्यार्थी असल्याची माहिती आहे। आपण पाहतोय चेंबूरमध्ये ही दुर्घटना झाली होती। पावसामुळे हे झाड कोसळलं, हे झाड उन्मळून पडलं होतं आणि हे झाड प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, आणखी काय अपडेट्स आता या घटनेसंदर्भात? नक्कीच मी आता घटनास्थळ आहे आणि आपण बघू शकतो की ही जी गाडी आहे आणि माझ्याबरोबर आता बोलण्यासाठी राजश्री शिरवाडकर आहेत। ताई, मुंबईमधल्या या ज्या घटना आपण पाहायला गेलं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे। एका बालिकेचा मृत्यू झालेला आहे। ह्याला जबाबदार कोण आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करणार का? नक्कीच, पण ह्याला संपूर्ण म्हणजे आता जो पूर्ण रोड बघितला आणि प्रत्यक्ष जसं ते झाड बघितलं, झाडाला अक्षरशः गुदमरून टाकलंय, त्याचा गळा चावळलाय, झाड कसं जिवंत राहिलं त्याच्यामुळे झाड धुळ्यासकट उठून पडलेला आणि याच्यात पूर्णपणे कॉन्ट्रॅक्टरची संपूर्ण प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्ट। पण मॅडम, प्रशासन जे आहे त्यांनी या ठिकाणी पाहणी केली होती असं म्हटलं जातं, ते वृक्ष छाटलं असं म्हटलं जातं, मात्र आत्ताची परिस्थिती बघितता ते मुळं पण दिसत नाहीये त्या झाडाला। तेच मला म्हटलं, मी आता जेव्हा बघितलं, जेव्हा तिथे निरीक्षण केलं, त्या झाड एवढं मोठं जे झाड आहे ते झाड उभं राहायला त्याला जी स्ट्रेंथ लागते ती स्ट्रेंथ ते सहज पडल्यासारखं ते झाड दिसून येत आहे। म्हणजे याचा अर्थ त्याची पूर्णपणे त्याची मुळं मारली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे ते झाड मृत अवस्थेत झालं। आपण बघू शकतो की ही जी गाडी आहे त्या गाडीचा आपण तिकडे जातो, धक्का नका देऊ। आता हे पोलीस जे आहेत हे मुद्दामून म्हणजे काही नसताना महापौर गेले, उपमहापौर केले, आता आपले दादागिरी करायला सुरुवात केलेली आहे। आपण बघतो की ही जी गाडी आहे ही गाडी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। या गाडीमध्ये अतिशय ही आतमध्ये गेलं जर गाडीचा तर बघायला गेलं तर अतिशय आतमधल्या ज्या परिस्थिती असतील। हो सर, तुम्ही धक्का नका देऊ आम्हाला, तुम्ही आता धक्का देऊ नका, तुम्ही धक्का का देताय आम्हाला? तुम्ही आम्ही लाईव्ह चालू आहे सर, मी हात जोडतो, लाईव्ह चालू आहे, मगापर्यंत तुम्ही गप्पा होतात, महापौर आले तुम्ही गप्पा होतात, उपमहापौर आले तुम्ही गप्पा होतात, आमचं फक्त राग मीडियावर काढायचा का? आपण पाहतोय ही दुर्घटना झालेली आहे चेंबूरमध्ये, मुंबईमध्ये सगळ्यात मोठी दुर्घटना। तर स्कूल बस व्हॅनवर हे झाड कोसळलेलं आहे आणि याच्यामुळे एका शाळकरी विद्यार्थिनीचा यात मृत्यू झालेला आहे। मुंबईच्या चेंबूरमध्ये नामांकित शाळेच्या बसवर हे झाड कोसळलेलं होतं। तर याचं वार्तांकन पुढारी न्यूजचे प्रतिनिधी करतायत आणि काही वेळ पोलिसांनी सुद्धा त्यांना अडवणूक केली। झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं निसर्गाच्या आलेला आहे। आणि मुंबई महानगरपालिकेने पूर्ण तयारी आम्ही केली होती। पावसाळ्यापूर्वीची जी तयारी आपण दरवर्षी करतो त्याच्यामध्ये नाले सफाई असेल, मोठे नाले, छोटे नाले, मिठी नदी आणि वृक्षांच्या फांद्या छाटण्याची आपण सगळी तयारी करतो। त्यासाठी दरवर्षी प्रमाणे आपण ठेकेदार आपण करतो, तो ठेकेदार या ठिकाणी देखील आपण केलेला आहे। परंतु ती जुनी झाडं आहेत आणि एक माझ्या या तुमच्याही लक्षात येते की या जुन्या झाडांचा खालचा जो बुंदा आहे त्या बुंद्याखाली जे आहे इकडे पाणी आणि त्याला जी स्पेस असायला पाहिजे पाणी जाण्यासाठी, ती मुंबई शहरामध्ये आपल्याला त्या झाडांच्या बुंद्याखाली कमी दिसते आणि त्यामुळे हे मोठे झालेले जुने वृक्ष पावसामध्ये किंवा हवेमध्ये या ठिकाणी उन्मळून पडत आहेत। आणि आज दुर्दैव असं की त्या उन्मळून पडत असलेल्या वृक्षाखालीच आपल्या स्कूल बस खाजगी गाडी साहेब तुम्हाला थांबवतो। या ठिकाणी 2 वर्षापूर्वी झाडाचं झाड कोसळलं होतं, त्यानंतर जो अहवाल आला त्यामध्ये असं सांगण्यात आलं की मोठा वारा होता। आजची परिस्थिती बघतो तर कुठेच वारा नाही, जे झाड जे आहे त्या झाडाला काहीच नाहीये। म्हणजे इथे प्रशासनाची 100% तुमच्या मताची सहमत आहे। कुठलाही वारा नव्हता, मोठा पाऊस नव्हता, वादळ नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये हे झाड उन्मळून पडलेले याचा देखील तुमचं सहमत आहे की मुंबई शहरात असणाऱ्या झाडांची आपल्याला संवर्धन करावं लागेल आणि नुसतं कागदावरती संवर्धन करून चालणार नाही। त्या झाडांना खत पाणी पावसाच्या अगोदर किंवा पावसाळ्यामध्ये देखील टाकून त्यांची मुळं आपल्याला भक्कम करावी लागतील। ईश्वराच्या भरोशावरती आपल्याला झाडही जगतील आणि मोठी होतील हे करून आपल्याला चालणार
तर या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येनं हे नागरिक इथे दाखल झालेले आहे आणि बचाव कार्य सुद्धा सुरू करण्यात आलेलं आहे. या स्कूल बसवरून हे झाड बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. तर या दुर्दैवी घटनेमध्ये एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बसवर झाड कोसळलेलं आहे आणि त्यामध्ये काही मुलं जखमी झालेली आहेत आणि त्यांना नजीकच्या झेन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मी राहुल शेवाळे आणि काते यांना सांगितले त्यांची संबंधित डॉक्टरांशी देखील बोलून त्यांच्यावर योग्य ते तात्काळ उपचार करून त्यांची काळजी घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व झाडं एक ऑडिट केलं जातं. पावसाळ्यात कुठे दुर्घटना होऊ नये याकरता जसं मेंटेनन्स डिपार्टमेंट आहे तसं स्टॉप वॉटर ड्रेन सॉलिडेशन सगळ्या डिपार्टमेंट काळजी घेतं. तसंच गार्डन डिपार्टमेंटच्या तर्फे पण सगळ्या झाडांची पडताळणी केली जाते. जे कुठलं झाड कमकुवत आहे किंवा पडू शकतं या संदर्भात काळजी घेतली जाते. त्याच्या फांद्या तोडल्या जातात किंवा त्याला दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलं जातं. परंतु ती बाब या ठिकाणी दिसून येत नाही आणि या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून येतात. मी आयुक्तांना विनंती करणार आहे की या संदर्भात जे कोण दोषी अधिकारी त्यांच्यावर कारवाई करावी. आणि मी आता चेंबूरच्या घटनास्थळावर उपस्थित आहे. आपण जर पाहत असाल तर ही जी बस आहे आणि या बसमध्ये जे विद्यार्थी होते त्या बसच्या विद्यार्थ्यांच्या या बसवर झाड कोसळलं आणि या झाड कोसळल्यामुळे जवळजवळ 12 ते 13 जण जे आहेत ते जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यामध्ये एक चिंताजनक बाब म्हणजे स्थानिक खासदार ज्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक विद्यार्थी आहे, ती विद्यार्थिनी आहे, तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. आपण जर पाहिलं तर या बसची आतली परिस्थिती जर आपण पाहिलं तर किती भयानक अशी परिस्थिती या गाडीची झालेली आहे. आपण बघतो की हा पूर्ण जो झाड आहे ते या झाडाच्यावर कोसळलेलं होतं आणि त्यामुळे संपूर्ण जे गाडीची परिस्थिती पाहता आपल्याला कळण्यात येईल की आतमध्ये जे विद्यार्थी होते त्यांची काय परिस्थिती झाली असेल. 11 विद्यार्थी होते. युनिव्हर्सल स्कूल जी आहे टिळकनगर तिथली जी शाळा होती तिथले विद्यार्थी होते आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार एक विद्यार्थिनी जी आहे तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं जे आहे ते समोर येत आहे. आपण बघितलं तर हे जे झाड आहे हे झाड आपण बघू शकता आणि ह्या झाडावर कापायचं काम जे आहे तो आता या ठिकाणी सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून जे मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात ते यशस्वी झाल्याचं आपण बघू शकतो. मात्र आत्ताची जी परिस्थिती पाहता हे जे झाड आहे ते कापण्यात आलेलं आहे. ही गाडी आहे त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना बाजूला करण्यात आलेलं आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे एका विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत झाला आहे हे मात्र नक्की. मात्र ह्या संपूर्ण प्रकरणाला कोण जबाबदार आहे हे देखील यामुळे हा प्रश्न निर्माण होतो आहे. मी पुढारीसाठी प्रशांत अंकुशराव, मुंबई. तर या घटनेनंतर पुढारी न्यूजने काही महत्त्वाचे सवाल, काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. बीएमसीचा पावसाळी दावा फोल ठरला का? धोकादायक झाडांची जबाबदारी ही कोण घेणार आहे? झाडांची तपासणी वेळेत झाली होती का? ती करण्यात आली होती का मनपातर्फे? विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी घेणार कोण आणि देणार कोण? तर पावसात मुंबई अजूनही असुरक्षितच आहे का? यातून प्रशासन धडा घेणार आहे की नाही? तर अशा दुर्घटना नेमक्या थांबणार तरी कधी? कारण आतापर्यंत अनेक दुर्घटना अशा घडलेल्या आहेत.